बापू प्रभागामध्ये राष्ट्रवादीची प्रचार यंत्रणा सोहळ्यामध्ये चालू आहे. कसा प्रतिसाद नागरिकांचा आहे? प्रतिसाद खूप उत्स्फूर्त आहे आणि आम्ही जे मुद्दे सांगतोय, ज्या गोष्टी लोकांना समजावून सांगतोय, लोकांना ते आता कळतायत. त्याच्यामुळे लोकांना खूप आश्चर्याचे धक्के बसतायत आणि लोक त्याच्यामध्ये आमच्या बाजूनी कौल देणार हे निर्विवाद आहे. तुमच्या विरोधात जे नगरसेवक उभा आहेत त्यांनी दावा केलाय की मी 65 कोटीची कामं कोट्यवधी या प्रभागात आणले आणि मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. 65 कोटी रुपये निधी नक्कीच आणला त्यांनी. त्यामुळे तर लाखो रुपयाचे बॅनर लावले, 2-2 महिने ते ठेवले की ज्या बॅनरचं किंवा होर्डिंगचं भाडं एक महिन्याचं 1-2 लाख रुपये आहे. ते आमच्यापैकी कोणालाच परवडलं नव्हतं. त्यांनी लावले, बरोबर आहे, त्यांनी 65 कोटी आणले, परंतु ते कुठं मुरले, कुठं जिरले हे सगळ्यांना दिसतंय. त्यामुळं त्यांचा विकास नक्की कशाचा झाला, स्वविकास झाला का जनतेचा विकास झाला, ही जनता त्यांना दाखवून देईल. अनाथाचा नाथ आहे, आपला हक्काचा माणूस आहे, निवडून द्या म्हणून आवाहन ते करतात. ते हक्काचा माणूस नाहीये, ते फक्त आपला माणूस म्हणतात आणि आपल्याच टाळूवरच खातात. हक्काचा माणूस तर मी आहे की त्यांच्यासाठी ग्लायडिंग सेंटरसाठी नडतो, तुमच्या कचरा प्रकल्पासाठी मी प्रशासनाच्या समोर टाकतो, सत्ताधाऱ्यांच्या समोर ठाम उभा राहतो, एकटा मतदान करतो. कचरा प्रकल्प असेल, कुत्र्याचा दवाखाना असेल, सॅनिटरी नॅपकिनचा प्रकल्प असेल, ह्या हॅझर्डस प्रकल्पाच्या विरोधामध्ये जो ठाकतो तो हक्काचा असतो. नुसतं आपला म्हणून चालत नसतं, आपला म्हणून आपल्या टाळूवरचं खायचं नसतं. या निवडणुकीत चारही राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येण्याचा विश्वास आहे का? 100%. 100% तुम्ही पॅनलची जर रचना पाहिली तर पॅनलची रचना खूप सुंदर प्रकारे झालेली आहे. सामाजिक आणि भौगोलिक समतोल त्याच्यामध्ये राखला गेलेला आहे आणि त्यांच्याकडे प्रत्येक उमेदवार जो आहे तो जर तुम्ही तराजूमध्ये टाकला तर आमचे चारही उमेदवार त्यांना सरस आहेत. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.